नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत. आम्ही नाशिकहून चालू आहे, हेमंत भाऊ आहे सोबत, दादा सोबत आळंदी डॅमला. चला तर निघू. भारी आहे नाशिक बरं का, क्लायमेट वगैरे. आपली आली गाडी, चला निघूया. मी आलोय आळंदी डॅम. चला, समोर आळंदी डॅम. इकडे दादू, तिकडे दादा. दादूची फॉर्च्युनर आहेत. भेटले मित्र आहेत काय? सोमनाथ भाऊ माझी खूप म्हणजे जुनी भेट झाली असेल, पण आता भेटले. चला तर निघूया दौऱ्यावर. गेल्या वर्षी एखाद्यानी ना खूप मोठं आहे. शिक म्हटलं की फळबाग आणि दुसरं काय भाजीपाला जास्तीत जास्त पाहा भेटतं ते एवढाला. मस्त पैकी एवढं आहे. इकडे पण मस्त पैकी आहे. इकडे जायचंय, 3 वाजता जाते का नाही माहित नाही, पाहूया तरी. मस्तपैकी आहे. जेव्हा आपण इकडे फिरतो नाशिकमध्ये, द्राक्ष आणि आरामदायी आल्हादायी वातावरण, बढियापैकी इकडली शेती पाहण्यासारखी. चला आपण एका मित्राच्या शेतीला भेट देत आहे. चला तर. इकडे पांदन रस्ते बढियापैकी आहेत, पण विदर्भामध्ये असं तेवढं काही दिसत नाही आमच्या भागात. आणि जिकडे तिकडे द्राक्ष. सदन शेतकरी आहे नाशिकचा, तरी थोडंसं मॉडर्नायझेशन सर्व केलंय. ते मामा ते दिसत आहे, द्राक्ष बाग आहेत ना, हे घर आहे तुमचं? हे दिसत आहे ते घर आहे का? हो हो. आणि ते द्राक्ष, हे द्राक्ष ते सगळे ते आपण एकाला करायला दिले, तो आपलाच एरिया आहे. तिथपर्यंत 8 एकर. नाही हा म्हणजे हा मधला बांध, हा हा. त्याच्या शेवटचा हो, दुसरा हा. अशी खाली विहीर आहे घराच्या पाठीमागे. हा, ते मजूर काम करतात तिकडे. मजूर काम करतात, त्याच्या पाठीमागे एक पीसी. हो ना. बरोबर. मला एक सांगा, पांदन संपला का आता इथे? नाही ना, हा हा, असं. रस्ता अच्छा अच्छा. आहे ना, इकडून जातो. कुठून मामा? हा हा, असं नाल्याहून. साईड कोण जाईल? तू नाल्याहून नाही जाईल. इकडे तर हे चिबाडीच रान आहे ना. चिबाडी समजतं ना तुम्हाला? नाही का? तिथं पाणी साचते. हा, दलदल. धरतात की नाही लोक? उचडा बॅटरी घेऊन जातो ना. हे जमिनीतलं आहे का? पाणी दिलेलं आहे ते? इकडे नाला आहे ना. 50-60 भाने. तर दुसऱ्या शेतीवर आलोय बढियापैकी. चला तर हे आपण पाहूया. एवढं बढिया वाटतंय. मस्त बेकडी चालत आहे शेतामध्ये मित्रांच्या.
मजा वाटते. सिन्नर तालुक्याच्या भागात आहे आम्ही. काढताम दिला गायचं दूध पहिले टमाटे होते याच्यात, नंतर वालपापडी लावली का. क्रिकेट पिच. हा. इथून आहे ना असं सरळ आहे. हा पोल दिसतो ना, हा. ते झाड दिसतो तिथं. हे आहे निसर्ग सौंदर्याचं. इकडं हॉटेल. पोल दिसतो ना लाईटचा, हा तिकडे पुढे झाड दिसतंय बघा. हा. तिथून असं परत पूर्वेला बांधते गहू. करून तुम्ही आले ना. 102 हो ना. आणि टमाट्याच्या फळामध्ये यावर्षी माती मोल झालं शेतकऱ्याचं, कारण भावच नाही. बोलत होतो मी त्यांच्याशी, तर म्हणजे काहीच म्हणजे साधा दोरीचा पण खर्च नाही निघाला. कारण शेतीचं असं झालंय का, अवेळी पाऊस आणि खूप साऱ्या गोष्टी, अमाऊंट पण निघणं फार कठीण झालंय. भाव आलेत आणि मालच नाही. व्यवस्थित. पण हे गेले असते ना मंडीला टमाटे, आता जातील ना. हे पिकले ना. हे पण आहे का दादा? नाही ना, हे नाही. हे इकडलं एक विशेष आहे तुमच्या इकडे, पांढर रस्ते प्रत्येक सर्वीकडे आहे. हा, सोडलेले. हा. आपण आहे ना कोविड काळात हो ना. येऊन बसायचं, गट नंबर टाकायचा, जो माल आहे आता शेतकरी काय करत फेकून देईल, पण याच्यावर जर प्रक्रिया जर झाली तर किती बड्या होईल, पण ते होताना दिसत नाही. म्हणून शेतकरी लॉसमध्ये आहे. यांच्यासोबत भेट झाली सरांनी. परत निघूया आता. त्या बाजूच्या टोकाला हरिश्चंद्र चव्हाणांची जागा आहे. ही अभ्यासी काय बरं का. थकून गेलो इथे, थोडा नाश्ता वगैरे करूया. नंबर नाश्ता. चला आता निघूया नाशिक. नाही इथलं पण आहे ना, पुढच्या गावावर नाही ना. हेमंत भाऊच्या फ्लॅटवर आलो. चला. अरे हा, इकडे किती वाजता शेती होती हो माग, सर्व बदल. चला. अरे बापरे. हा. हेमंत भाऊचा प्लॉट. असं कसं. हो बापरे, किती बदललं. इथे शेती होती ना चांगली. हे सर्व गेलं हो नाही.